तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल झालेला आहे। सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो तातडीची सूचना आहे। आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू। मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या लोकेशनचा देखील आढावा जाणून घेऊयात। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या। तर आज मध्यरात्री तसेच आज दुपारनंतर राज्यातील कोणकोणत्या भागांमध्ये पाऊस होणार आहे जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता। बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना या मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा भुरभुर स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिवसभर असाच पाऊस चालू पाहायला मिळणार आहे। तर भूम, परांडा, वाशी, लातूर, उदगीर, धाराशिव या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। परभणी, हिंगोली, जिंतूर, जालना, संभाजीनगर, पैठण या भागामध्ये आपल्याला रिमझिम स्वरूपाचा दिवसभर झड स्वरूप पाऊस आपल्याला पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळतोय। जास्त काही पावसाची शक्यता मराठवाड्यात पाहायला मिळत नाही। तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार या 3 जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर या ठिकाणी विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये अकोला, अमरावती, नागपूर या भागामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये देखील हा पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय। एकंदरीत विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच नाशिक, मनमाड, इगतपुरी या भागामध्ये देखील आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागांमध्ये देखील पावसाची संततधार आज देखील कायम पाहायला मिळते। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पाहिलं तर सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर या जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळते। सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये एकंदरीत पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळते। मराठवाड्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळते। तर कोकणपट्टीमध्ये पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते। तर विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर कमी झालेला आहे। तर मित्रांनो ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।